आपण सगळेच कधी ना कधी मोठे संकल्प करतो, नाही का? पण मग ते पूर्ण का होत नाहीत? याचं एक खूप इंटरेस्टिंग उत्तर एका जुन्या बोधकथेत लपलेलं आहे. चला, आज तीच कथा ऐकूया. हे बघा, नवीन वर्षाच्या रेझोल्युशन्स असोत किंवा मग आपण स्वतःला दिलेलं कुठलंही वचन ठरवणं खरं तर खूप सोपं असतं. खरी कसोटी लागते ती ते वचन पाळताना, नाही का? तर मग असं नक्की का होतं? आपला निश्चय नेमका कधी आणि कसा डळमळीत होतो? चला, या बोधकथेतूनच हे समजून घेऊया. बरं, ही कथा कुठून आलीय हे जाणून घेऊया. ही गोष्ट थेट जातक कथांमधून घेतलीय. बौद्ध साहित्यात या कथांना खूप महत्वाचं स्थान आहे. आता जातक कथा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या गोष्टी आहेत. ह्या कथा ते आपल्या शिष्यांना काहीतरी शिकवण देण्यासाठी सांगायचे. आणि हो, प्रत्येक कथेत एक छानसा बोध असतोच. आणि गंमत म्हणजे या कथेमागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. असं म्हणतात की बुद्धांनी पाहिलं की त्यांचे काही भिक्खू भक्ती करतात, पण ती फार काळ टिकत नाही. तेव्हा खरा पक्का निश्चय म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी ही कथा सांगितली. कारण खरी श्रद्धा ही तात्पुरती नसते, नाही का? चला तर मग आता थेट कथेलाच सुरुवात करूया आणि भेटूया आपल्या आजच्या कथेच्या मुख्य पात्राला. जरा विचार करा, गंगेला महापूर आलाय, सगळीकडे पाणीच पाणी, आणि या पाण्याच्या मधोमध एका उंच खडकावर एक लांडगा अडकलाय. खायला काही नाही आणि तिथून सुटायचा तर प्रश्नच नाही. एकदम विचित्र परिस्थिती. आता बघा, जेव्हा आपल्याकडे करायला काहीच नसतं तेव्हा आपलं डोकं कसं भलत्याच विचारांनी भरून जातं, बरोबर? तसंच काहीसं त्या लांडग्यासोबत झालं. आणि त्याच्या मनात एक भलताच विचार आला, चक्क. त्याने ठरवलं की तो उपवास करेल, धार्मिक नियमांचं पालन करेल. म्हणजे बघा, परिस्थितीने का होईना, पण त्याला चक्क धार्मिक व्हायची लहर आली. पण म्हणतात ना, संकल्प करणं एक गोष्ट आणि तो टिकवणं दुसरी. आपल्या निश्चयाची खरी परीक्षा तर मोहच समोर आल्यावरच होते. आणि या लांडग्यासोबतही नेमकं तेच घडणार होतं. आता बघा, देवांचा राजा इंद्र, ज्याला या कथेत सक्क असं म्हटलंय, त्याच्या हे सगळं लक्षात येतं. त्याला कळतं की या लांडग्याचा संकल्प जरा कच्चा आहे. मग काय, तो त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो. आणि परीक्षासुद्धा कशी? तर इंद्र एका जंगली बकरीचं रूप घेतो आणि त्या लांडग्याला सहज दिसेल अशा पद्धतीने त्या खडकाजवळ जाऊन उभा राहतो. म्हणजे बघा, भुकेल्या लांड्यासमोर आयतं भक्ष्य. आता विचार करा, त्या लांडग्याची काय अवस्था झाली असेल. एका बाजूला उपवासाची शपथ आणि दुसऱ्या बाजूला समोर दिसणारी शिकार. एका बाजूला धार्मिक व्हायचं ठरवलंय, तर दुसरीकडे पोटात भुकेचा आगडोंब उसळलाय. काय गोंधळ उडाला असेल मनात. आणि मग काय, त्या बकरीला पाहता क्षणीच लांडगा सगळं विसरला. त्याने स्वतःच्या मनाला समजवलं, अरे च्छा, उपवास तर उद्याही करता येईल. बघा, किती पटकन निश्चय बदलला. मग त्याने त्या बकरीवर झडप घातली, पण ती बकरी इतकी चपळ होती की ती हातातून निसटली. आता गंमत बघा, तो परत खडकावर आला आणि स्वतःलाच काय म्हणाला असेल, अरे वाह, शिकार तर मिळाली नाही, म्हणजे आपला उपवास मोडलाच नाही. पाहिलं, स्वतःला फसवणं किती सोपं असतं. पण तो तिथे एकटा नव्हता. त्याची ही सगळी लबाडी देवराज इंद्र पाहत होता. तो लगेच हवेत प्रकट झाला आणि त्याने त्या लांडग्याला चांगलंच सुनावलं. तर या कथेचा जो बोध आहे ना, तो खूप सुंदर पद्धतीने काही श्लोकांमधून सांगितलाय. या श्लोकांमध्येच या पूर्ण कथेचं सार आहे. पहिल्या श्लोकात काय म्हटलंय बघा, की तो लांडगा ज्याचा मूळ स्वभावच शिकार करण्याचा आहे, त्याने चक्क पवित्र व्रत पाळायचा निश्चय केला होता, उपवासाचा दिवस पाळायचं ठरवलं होतं. पण मग काय झालं? समोर शिकार दिसताच तो रक्तपिपासू लांडगा आपल्या शपथेला विसरला, पुण्याईला विसरला आणि थेट शिकारीवर झेपावला. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा श्लोक काय सांगतो? तर या जगात अशी अनेक माणसं आहेत जी अगदी त्या लांडग्यासारखीच आहेत. ती पण उद्देशापासून भरकटतात, जसा तो लांडगा बकरीला पाहताच भरकटला. म्हणजे ही कथा फक्त लांडग्याची नाही, तर कुठेतरी आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि या कथेचा शेवट तर आणखीनच जबरदस्त आहे. बुद्ध आपल्या भिक्खूंना सांगतात की त्या कथेतला जो इंद्र होता ना, तो दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वतःच होते. या एका वाक्याने कथेचं महत्त्व कितीतरी पटीने वाढतं, नाही का? तर ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती बकरी आहे जी आपल्या चांगल्या संकल्पांच्या आड येते? असा कोणता मोह आहे जो आपला निश्चय डळमळीत करतो? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.